आज मी बनवली आहे मस्त अशी चमचमीत दही भेंडी। बघा, दही भेंडी बनवण्यासाठी मी पाव किलो हिरवीगार ताजी अशी भेंडी घेतलेली आहे। भेंडी धुवून पुसून 1 तास कापडावर सुकवून घेतलेली आहे। जयस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। भेंडी घेताना भेंडी अगदी फ्रेश पाहिजे। जर ती अशी पटकन तुटली तर आपली भेंडी फ्रेश आहे। भेंडी शक्यतो लहान साईजमध्ये घ्यायची। मोठी साईज असेल तर त्याच्यात 2 तुकडे करून घ्यायचे। मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आणि मधून त्याला असा काप मारून घ्यायचा आणि आपल्याला समजतं आपली भेंडी किडलेली वगैरे असली तर आपल्याला ती साईडलाही काढता येते आणि त्यात मसालाही छान बसतो। तर चला आता आपण सुरुवात करूया। तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या। बघा, आता सर्व भेंडी कट करून झालेली आहे। तुम्ही मधून सुद्धा चिरा मारू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही चिरा मारून घ्या। यामध्ये आता मी पाव चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे। थोडी हळद घालून घेऊ। अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि साईडला ठेवून घेणार आहोत। बघा, मसाला छान मिक्स झालेला आहे। आता मी साईडला ठेवून घेतला आहे। आता आपण दुसरा मसाल्याची तयारी करू। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्या आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो आपण धुवून घेतलेला आहे आणि त्याचे असे तुकडे करून मिक्सरला लावून आपण पूर्ण मसाला बारीक करून घेणार आहोत। मसाला छान बारीक झालेला आहे। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी 4 चमचे दही घेतलेलं आहे। दही एकदम फिक्कं किंवा फार आंबट नसावं। आता दह्याला छान फेटून घेतलेलं आहे। दही एकदम मस्त फेटून घ्यायचं आहे, अगदी लोण्यासारखं ते चिकन झालं पाहिजे। गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे। पॅन नसेल तर कढई ठेवली तरी चालेल। त्यामध्ये थोडं तेल घालून घेतलं आहे आणि आपण जी भेंडी घेतलेली आहे ती भेंडी आता आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत, शॅलो फ्राय। वरून थोडा लिंबू पिळलेला आहे म्हणजे चिकटपणा कमी होतो। अशी बी वगैरे पडली तर ती चमच्याने काढून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। एक साधारण 4 ते 5 मिनिट आपल्याला इतक्या वेळ लागणार आहे। भेंडी बघा आता शिजलेली आहे। 90% आपली भेंडी शिजलेली असली पाहिजे। आपण चेक करून बघू भेंडी किती शिजली किंवा नाही शिजली। हे बघा, मी आता तुम्हाला हाताने दाबून दाखवते। भेंडी छान शिजलेली आहे। पॅन बाजूला ठेवते आणि गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे। यामध्ये 2 चमचे बेसन पीठ भाजून घेणार आहे। मंद आचेवरती आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। हॉटेलमध्ये हीच ट्रिक वापरतात आणि जी ग्रेव्ही असते ती छान घट्ट अशी होते। म्हणून आपल्याला मंद आचेवर 1-2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, ते छान कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खमंग असा सुगंध आला पाहिजे आणि कलरही बदलला पाहिजे। फार लाल करायचं नाही आहे, नाहीतर भाजीला जळकावा असेल। आता बेसन पीठ छान भाजलं गेलं आहे। मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे। नंतर कढईमध्ये 4 चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे। आपला जो नॉर्मल चमचा आहे पोहे खाण्याचा तो चमचा आपण घेतलेला आहे। 1 चमचा जिरे टाकून घेतलेला आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतले बारीक। 2 ते 3 मिनिट आपण कांदा परतून घेणार आहोत आणि जो आपण ग्रेव्हीसाठी मसाला बनवला आहे तो कांद्यामध्ये आता टाकून घेणार आहोत आणि कांद्यासोबत आपल्याला 3 ते 4 मिनिट छान अशी तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवलेली आहे। बघा, तेल सुटेपर्यंत आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा आहे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडे मसाले घालून घेणार आहोत। पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे, 2 चमचे धने पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे तिखट घेतलेले आहे। काश्मीरी लाल तिखट आहे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता। मसाल्यामध्ये ते आपलं तिखट आणि मसाले छान परतून झालेले आहेत। आता आपण इथे जे बेसन पीठ भाजलं होतं त्यातलं 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी मसाल्यासोबत परतून घेणार आहे। बघा, असं छान मसाला परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडं थोडं करून आता आपण पाणी सोडून घेऊ म्हणजे आपले मसालेही करपणार नाहीत।
सुरुवातीला आपल्याला थोडंच पाणी घालायचं आहे आणि मसाला 3 ते 4 मिनिटपर्यंत मस्त शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हवं तसं आपल्याला पाणी सोडून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला किती ग्रेव्ही घट्ट हवी आहे त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी सोडणार आहोत. तशी ही भाजी घट्टच असते, म्हणजे ग्रेव्ही ही फार पातळ नसते. बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि तेलही मस्त सुटलेलं आहे. आता आपण जे दही फेटून घेतलेलं आहे ते दही आपण मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत आणि कंटिन्यू आपल्याला चमच्याने दही फिरवत राहायचं आहे, नाही तर आपलं दही हे फाटणारच म्हणजे फाटणार आहोत. आणि गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे. अगदी गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल आणि नंतर आपण छान मिक्स केल्यानंतर गॅस चालू करू शकतो. आता मी इथे मंद गॅसवरच करत आहे. बघा आता कंटिन्यू असं फिरवत राहायचं आहे चमचा. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि थोडी साखर घातलेली आहे, अर्धा चमचा. म्हणजे दह्याचा जो आंबटपणा आहे त्याच्याच जोडीला थोडी साखर घालायची, म्हणजे जी ग्रेव्हीला चव खूप छान येते. बघा आणि जी भेंडी आपण तळून घेतलेली आहे, शॅलो फ्राय करून घेतली आहे, ती त्या मसाल्यामध्ये सोडायची आहे आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनटापर्यंत आपल्याला लो फ्लेमवर भेंडी शिजवून घ्यायची आहे. भेंडी शिजते तोपर्यंत पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. भाजीला छान आता कलर आलेला आहे. बघा अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा व आम्हाला कमेंटमध्येही नक्की कळवा. आता आपण एक सर्विंग प्लेटमध्ये भाजी काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही दही भेंडी केली तर नक्कीच 2 घास जास्त खाणार, ही गॅरंटी आहे. आणि घरातलेही म्हणतील परत अशीच भाजी बनवा. तुम्ही नक्की ट्राय करा. भेंडीचा एकच एक प्रकार खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. नवीन काहीतरी ट्राय करा आणि घरातल्यांची वाहवाह मिळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.